हॅलो फ्रेंड्स, आज आपण कोकम सरबत करणार आहोत। उन्हाळ्याचे दिवस आहेत, कडकडीत उन्हाळ्याचे दिवस आहेत। आपल्याला थंडगार आणि पित्तनाशक कोकम सरबत बनवायचे आहे। मी अलिबागला गेले होते तेव्हा थोडे कोकम आणले होते। आपण त्याचा कोकम सरबत करूया। त्यासाठी कोकम आगळ कसे करायचे हे मी तुम्हाला इथे सांगत आहे। तुम्ही लक्ष देऊन आपण हा मुखवास बनवणार आहोत। तर चला बघू याची रेसिपी। एक वाटी आणि त्याच्यापेक्षा थोडे जास्त कोकम भिजत घातले आहे, थंड पाण्यात घातले आहे। तुम्ही ते अर्धा तास भिजू ठेवू शकता आणि गरम पाण्यामध्ये तुम्ही 10-15 मिनटं भिजून झाकून ठेवू शकता। तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे कोकम भिजत घातले आहे। इथे हे कोकम अर्धा तास मी पाण्यात भिजवत घातले आहे। हे कोकम फ्रेश आहे। आता आपण कोकम भिजत घातला आहे। तो अर्धा तास भिजत घातल्याने त्याचा अर्क पाण्यात उतरणार आहे। तोपर्यंत आपण बडीशॉप आणि जिरे भाजून घेऊ व त्याची बारीक पूड करू। चला बघूया। इथे मी प्युअर नॅचरल्स ऑफ फेनेल सीड्स 100 ग्राम घेतले आहे, पण आपल्याला थोडंच घ्यायचे आहे बडीशॉप। आणि पारसा जिरा घेतला आहे, इथे पण जिरा आपल्याला थोडाच घ्यायचा आहे। इथे आपण जिरे आणि बडीशॉप भाजून रोस्ट करून घेणार आहोत आणि त्याची पावडर बनवणार आहोत। आपण मंद आचेवर जिरा आणि बडीशॉप चांगले परतत आहोत। ही बघा, अशी पूड केली आहे बडीशॉप आणि जिऱ्याची। इथे जिरा बडीशॉपची पूड तयार आहे, आपल्याला फक्त एकच चमचा घ्यायची आहे। आता आपण भिजवलेले कोकम ग्राइंड करून घेणार आहोत। थोड्या पाण्याबरोबर, पाहिजे तेवढ्या पाण्याबरोबर आपण ते ग्राइंड करू शकतो। मिक्सरमधून फिरून आपल्याला हे असं मिश्रण मिळालं आहे, याला पल्प देखील म्हणता येईल। आता आपण येथे 1 वाटी साखर घेतली आहे। इथे मी एकच वाटी साखर घेतली आहे, 1-1.5 वाटी मी साखर घेऊ शकते, पण मला गोड कमीच पाहिजे आहे म्हणून मी इथे एकच वाटी साखर घेतली आहे। तुम्ही जर 1 वाटी कोकम घेतला तर तुम्हाला 2 वाट्या साखर घ्यावं लागेल। इथे तुम्ही अर्धी वाटी पाणी घेऊन ते मिश्रण मोठ्या गॅसवर शिजवू शकता। मी जेवढं लागेल तेवढं पाणी घेऊन ते मोठ्या गॅसवर शिजवत आहे। हे मिश्रण सारखं ढवळत राहा। ह्याच्यात जिरा, बडीशॉप पावडर आणि थोडंसं मीठ टाकले आहे। तुम्ही इथे काळं मीठ पण टाकू शकता, सेंद्रिय मीठ पण टाकू शकता। आणि ते हलवत आहे। वाफा सुटल्या आहेत, उकळ्या सुटल्या आहेत। आता मी हे मिश्रण चांगलं गरम करून थंडगार चांगलं गरम करून चांगलं गरम करून घेणार आहे। छान वास सुटलाय कोकमाचा। आता मी हे गरम करून मिश्रण थंडगार करणार आहे आणि मग नंतर ते गाळून घेणार आहे। माझ्या मिक्सरमध्ये त्याचा पल्प एकदम बारीक झाला आहे, पल्पच राहिला नाही आहे, त्याच्यामुळे ते गाळताना बघूया काय होतं आहे। मिक्सरमध्ये एकदम बारीक झाले होते मिश्रण। बघा किती उकळ्या येत आहे। ह्याला खूप उकळ्या येऊ दिल्या आहे, मी खूप उकळ्या येऊ दिल्या आहे आणि मी आता हे मिश्रण थंड होऊ देणार आहे। फ्रेंड्स, इथे खूप वाफा सुटल्या आहे, बघा किती सुंदर झालं आहे माझं मिश्रण। मी आता गॅस बंद केला आहे। आता मी थंडगार झाल्यावर हे मिश्रण गाळून घेणार आहे। थोडासा पल्प राहिला असेल तो निघून जाईल जेणेकरून। खूप सुंदर कोकम सरबत झालं आहे। मी पहिल्यांदाच कोकम सरबत बनवला आहे। खूप सुंदर वास सुटला आहे, वाफा सुटली आहे। मला खूप आवडलं कोकम सरबत तयार करून। तुम्ही पण लगेच करा कोकम सरबत उन्हाळ्यात। आता मी कोकम सरबत तयार केलं आहे। ते थंडगार झाल्यावर मी चांगलं गाळून ते तुम्हाला कोकम सरबत कसं करायचं ते शिकवणार आहे। हे मिश्रण मी चांगलं गाळून घेतलं आहे। बघा, वरती पल्प राहिला आहे आणि खाली पाणी आलं आहे, रस आला आहे। आता आपलं कोकमचं आगळ तयार झालं आहे। आता आपण याचा कोकम सरबत करूया। ग्लासात मी थोडं आगळ आणि मला पाहिजे तेवढी साखर घेतली आहे आणि थंडगार पाणी टाकून आता मी हे कोकम सरबत पिणार आहे।
खूप रिफ्रेशिंग आणि थंडगार वाटतं मला कोकम सरबत पिऊन. तुम्ही असा कोकम सरबत उन्हाळ्यामध्ये करा, खूप तुम्हाला आवडेल. आपण बर्फ आणि लिंबू पण टाकू शकता, पण मी नाही टाकलं.